आदिम काळाचा विचार केला तर मानवाला मुळातच सूर्य, चंद्र, तारे याविषयी आकर्षण होतं. त्याच्या लक्षात आलं की ठराविक काळानंतर दिवस आणि रात्र होतात. पण मग ते मोजायचे कसे? कारण त्यांच्या लक्षात यायला लागलं की ठराविक काळात झाडाची पाने येतात, गळतात. फुलं पानं यायचा एक हंगाम असतो आणि जगण्यासाठी महत्वाचं पीक पण ठराविक वेळेला पेरावं लागतं. फक्त ते दिवस मोजायचे कसे याचा तो विचार करू लागला. मग त्याने आकाशाचा आधार घेतला. आकाशात सूर्य, चंद्र, तारे कधी येतात, कधी जातात याचं निरीक्षण सुरू झालं. माणसाच्या आकाशाच्या आकर्षणातूनच खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि कॅलेंडरचा उगम झाला. उत्तर महाराष्ट्रातील अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय झालेल्या जागर महाराष्ट्र वृत्तवाहिनी यूट्यूबच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचत आहे. उत्तर महाराष्ट्रात तसेच नाशिक जिल्ह्यात मिळत असलेल्या प्रतिसाद बघता नाशिक जिल्ह्यात साप्ताहिक आपलं जागर महाराष्ट्र वृत्तपत्र सुरू करून अवघे एक पाऊल पुढे टाकले आणि बघता बघता साप्ताहिक आपलं जागर महाराष्ट्राचे 82वे अंक आजपर्यंत प्रकाशित करण्यात आमची जागर महाराष्ट्राची टीम यशस्वी झाली. साप्ताहिक आपलं जागर महाराष्ट्र वृत्तपत्राच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रामधील ताज्या घडामोडी आपल्या साप्ताहिक वृत्तपत्रातून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. आणि आता नवीन वर्षाचे औचित्य साधून जागर महाराष्ट्र न्यूज व साप्ताहिक आपलं जागर महाराष्ट्र दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या शुभ हस्ते जागर महाराष्ट्र 2024 दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर विविध स्तरातून जागर महाराष्ट्र दिनदर्शिकेचे स्वागत होत आहे. सिन्नर विधानसभा सदस्य तथा सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी माणिकराव कोकाटे यांनी या जागर महाराष्ट्र न्यूज व साप्ताहिक आपलं जागर महाराष्ट्र 2024च्या दिनदर्शिकेला शुभेच्छा दिल्या. आपल्या सिन्नरचं लाडकं न्यूज चॅनल जागर महाराष्ट्र न्यूज यांनी यावर्षी कॅलेंडर छापलेले आहे. तर त्यांना मी माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. बातम्यांच्या माध्यमातून निश्चितपणे हे न्यूज चॅनल आपल्यापर्यंत पोहोचतच असतं, पण त्याचबरोबर आता प्रत्येकाच्या घरात हे कॅलेंडरही लागणार आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि शुभेच्छा देते. धन्यवाद. ही नुसती दिनदर्शिका नसून सामान्य माणसांची मार्गदर्शिका ठरणार आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात या जागर महाराष्ट्र दिनदर्शिकेमधील माहिती उपयुक्त आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील जागर महाराष्ट्र न्यूज कार्यालयामध्ये दिनदर्शिका उपलब्ध आहे, असे या दिनदर्शिकेचे प्रमुख व जागर महाराष्ट्र न्यूज व साप्ताहिक आपलं जागर महाराष्ट्र वृत्तपत्राचे संपादक अविनाश शिरसाट, उपसंपादक पूजा वाघ आणि अक्षय गायकवाड यांनी सांगितले. जागर महाराष्ट्र न्यूज साठी संपादकीय विभाग.